आम्ही तरी हुशारीने राहायचा रे दादा, आम्ही तरी हुशारीने राहायचा रे दादा, एकलव्य अपना बोया में ठगाय गया, एकलव्य अपना बोया में ठगाय गया। वीर एकलव्य हे श्रेष्ठ धनुर्धारी होते, परंतु ते आदिवासी समाजाचे, भिल समाजाचे म्हणजे शूद्र जातीचे होते, म्हणून कपटी गुरु द्रोणाचार्याने गुरु दक्षिणेच्या बदल्यामध्ये कपट नीतीने वीर एकलव्याकडून अंगठा कापून वीर एकलव्याला ज्ञानापासून वंचित ठेवले, वीर एकलव्याला मागे खेचण्यासाठी कट कारस्थान केले। त्याच पद्धतीची जातीयवादी लोक आदिवासींची ओळख पुसण्यासाठी कट कारस्थान करणारी लोक आजही समाजामध्ये आहेत। अशा जातीयवादी लोकांचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो। शहादा नगरपालिकेसमोरील चौकाला वीर एकलव्य चौक नामकरण करावे या मागणीचं निवेदन गेल्या 4 वर्षापूर्वी बिलवंश ग्रुप, भगवान एकलव्य ग्रुप अशा आदिवासी संघटनांनी माननीय नगराध्यक्ष, माननीय मुख्याधिकारी नगरपालिका शहादा जिल्हा नंदुरबार यांच्याकडे मागणी केली होती। त्या उलट भाजप पक्षाचे जातीयवादी नगरसेवक ज्ञानेश्वर बिका चौधरी यांनी त्याच जागी कैलासवासी PK अण्णा पाटील यांच्या स्मारकासाठी चुकीची मागणी केली आहे। त्याच जागी ज्या जागेवरती वीर एकलव्याचे चौक व्हावं, स्मारक व्हावं असं गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी संघटना मागणी करत आहे। आमच्या आदिवासींचे आराध्य दैवत, आदिवासी अस्मितेची ओळख, आदिवासींची प्रेरणास्थान असलेले वीर एकलव्य यांचं तिथं चौक होणार आहे, मागणी होत आहे, हे माहीत असून सुद्धा जाणीवपूर्वक कट कारस्थान करून या ज्ञानेश्वर बिका चौधरी यांनी आदिवासी समाजाच्या भावना भडकवण्याचं कट कारस्थान केलं आहे। म्हणून या जातीयवादी नगरसेवकाचा आम्ही बिरसा फायटर संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो।